सुमित्राबाई सांभाळून. आज उद्याच मी सुमित्राला सॅनिटोरियम मध्ये हलवतो. त्या बाईने माझ्या नावात कुकू लावले, ती कशी बी असेल तिला मरेपर्यंत मी सांभाळणार. त्याची शिक्षा एकच आहे, मला फासावर द्या. त्या हरामखोरापुढे गुडघे टेकायला मन तयार होत नाही वाकणीस. 10 कोटींचा बंदोबस्त तुम्ही करू शकता, पण यांच्या कानावर काही न पडू देता. घेऊन जाते. ठीक आहे मॅडम. सुमिताई, मिसेस किल्लेदार, तुम्ही तयार आहात ना? मी कधीच तयार आहे मरायला, पण माझा पायच निघत नाहीये. माझा जीव कशात अडकलाय कुणाच ठाऊक. नाही, मला मरायचं नाहीये. जीव, हे बघ, बाकी कुणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर, पण तुझं आहे ना, तुझी आई रेडी नाहीये ग. सुमिताई, तुला काही झालेलं नाहीये. मी आहे ना, तू पूर्ण बरी आहे. मग या सगळ्यांना काय माझ्या श्राद्धाला बोलवलंय? मॅडम, बाळाला तुमच्याकडे घ्या. हात लावायचा नाही. माझा कुणावरच विश्वास नाहीये. या घरात सगळेच जण माझे शत्रू आहेत. अगं मी तूही. माझा तुझ्यावरही विश्वास नाही, कारण तूही त्यांच्यातलीच एक आहेस. कळलंय? मला काही झालेलं नाहीये. सुमिताई, सुमिताई, आई, मला काही झालेलं नाही. मी कुठेही जाणार नाही आणि जीवलाही देणार नाही. तुम्ही असं करू नको. आपल्या पोरीला काय करू नको. राग आहे की नाही, मला मारू नका. बोल आपल्या पोरीला काय मारू नको. काय घर आपण निघाले त्या बाईचा. अगं टक्कर तुझं फुटेल तिथं काय करू. काय वाटेल ते करते. मला टाकू नका मारला. हिला मारेल काय कसं करणार आहे. ती डोकं फिरवेल का. काहीतरी काय बोलताय? बाई बघ की तू, बघ की सांग की तिला. जीवला माझ्याकडे दे. मी नाही देणार. तुम्ही जरा शांत बसा. ते काही करणार नाहीये जीवला. ती कशी वेड्यासारखी वागते ते. आता बाई हो, हे बघा, मी अजूनही सांगतेय, अमृताचं काहीतरी बरं वाईट होईल. या सगळ्याचं वाटोळं होईल आणि ते सगळं मी करणार. हे जे वाटेल ते मी करणार. ते नंतर करतो. पहिले इकडे आण. सापाची औलाद आहे ही. याला दगडानी. माझी बायको गेली काय. सुमीला घेऊन गेले का काय. माझी सुमी गेली. तिला वेळी ठरवली. आता माझी पोरगी अनाथ झाली. पोरगी रडायला लागली माझी. जीवलाही तुझ्याच तालमीत सोडणार आहे. झाशीची राणीच बनवते बघ तिला. तिला तुझ्यासारखीच बनव. माझ्यासारखी रडूबाई नाही बनवायची तिला. जानकी, उद्या माझं काही बरं वाईट झालं तर तू जीवचा सांभाळ करशील असं वचन दिलं होतंस मला. आठवतंय ना? नरसिंहा,
आता डॉक्टर मोदींच्या हॉस्पिटलमधनं त्यांचे डॉक्टर आणि काही माणसं आली होती. ते सुमित्राला घेऊन गेले असंच ना? माहिती आहे मला, मीच सांगितलं त्यांना. तिचं या घरात राहणं आता घातक आहे. कधी येईल ती परत? कदाचित उद्या, कदाचित कधीच नाही. सुमित्राच्या वडिलांना कळवलं? हो, उद्याच येत आहेत ते मुंबईला. वर्षूचं काय? आरडाओरडा करत होता, पण आता झालाय शांत. लहान मुलासारखा माझ्या मांडीवर डोकं ठेवून ढसा रडला. तिच्यामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला होता. आता तीच नाही म्हटल्यावर माझी खात्री आहे सुमित्रा बरी होऊन येईल परत. बरं, पण नरसिंह, तू अमृताचं काय करायचं ठरवलंयस? चाललेत प्रयत्न चालू आहेत. हे असे हातपाय गाळून? तुम्हाला वाटतो तितका मी शांत नाही आणि मूर्खही नाही. माझ्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहेत माझे. अरे पण कसा पकडणार आहेस तू त्या गुन्हेगाराला? ते मला माहित नाही, पण त्याला पकडला ना की कायमचा ठेचून टाकणार आहे त्याला. तुझ्याशी ना कसं बोलावं तेच कळत नाही. मग नका बोलू, मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. तुला काय करायचंय ते कर. फार शहाणा समजतोस ना स्वतःला. पण एक लक्षात ठेव, जर का अमृताला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. तू काळजी करू नको हा जीव. आई लवकर परत येणार आहे. तुझ्या आईने तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत ती परत येत नाही ना, मीच तुझी सगळी काळजी घेणार आहे. पण ती परत आल्यावर मला विसरू नको हा. काय? आई लवकर परत येणार आहे. ताई, ते डॉक्टर मगाशी काय म्हणत होते सुमिताईला? काही नाही, सुमिताईला तपासायला आले होते ते. ताई, तू नको माझ्याशी खोटं बोलू. मला सगळं माहिती आहे. ते डॉक्टर सुमिताईला तपासायला आले होते, मग ते तिला घेऊन का गेले? अरे असं काय करतो? आपण नाही का आता दवाखान्यात? मला माहिती आहे ताई. आता आपली सुमिताई परत नाही येणार घरी. त्या डॉक्टरांनी तिला येड्याच्या दवाखान्यात नेलंय. गण्या, अरे आपल्याला बरं नसलं की आपण जातो आणि बरं होऊन परत येतो की नाही दवाखान्यातून. तसंच ती पण येणार आहे परत. आणि समजा आपली सुमिताई नाही आली तर जीवचं काय होणार? काय कसं होणार? तू आहेस, मी आहे, अमृता. अमृताताई ती तर अजून घरीच नाही आली आहे. हे सगळं आपल्याच बाबतीत का होतंय? तू नको काळजी करूस गण्या. जोवर मी या घरात आहे ना, तोवर कोणी घरापासून लांब नाही जाणार. मी इथे तुम्हाला माझा निर्णय सांगण्यासाठी बोलावलाय. नरसिंहाला काय ठरवायचं ते ठरवू देत, पण मी वाकणीसांना पैशाची व्यवस्था करायला सांगितली. नाही आत्या, हे बघ, आपण थोडा विचार कर. बाबा, एक मिनिट. तुम्हाला निर्णय घेता येत नसतील तर नका घेऊ, पण मी घेते तर मला निदान थांबव तरी नका. आत्याबाई, मला वाटतंय प्रकरण आपल्या हाताबाहेरचं आहे. जानकी, कुठलंही प्रकरण माझ्या हाताबाहेरचं नाहीये.
मी गप्प बसतेय कारण माझ्या म्हातारीची तुम्हाला आडकाठी नको म्हणून. पण एवढं लक्षात ठेवा, तत्वाची पूजा करणारा हा राजकारणी या म्हातारीनेच घडवलेला आहे. पण या प्रकरणात मी त्याचं ऐकणार नाही. अमृता घरात आली पाहिजे बस. तुम्ही आलात तर तुमच्या बरोबरीने, नाही आलात तर तुमच्या शिवाय. पण अमृता घरात आलीच पाहिजे. वा आत्याबाई वा, बऱ्याच वर्षांनी तुझ्या अंगामध्ये झाशीची राणी संचारलेली पाहिली मी. बरोबर बोलते आत्याबाई. आता हा कुठे आहेत ना, ते नराधमाच्या तोंडावर फेकू आणि अमृताला सोडवून आणू. अहो 10 कोटी काय हो आपल्यासाठी? असं महिन्याभरात कमवून दाखवू की आपण. आणि हवं तर काय करू, माझ्या खात्यामध्ये जे काय पैसे आहेत की नाही त्यातनं 10 कोटी मोडून टाकू, त्या नराधमाच्या तोंडावर फेकू. कळलं की नाही? आता मला काय खर्च आहे हो सांगा की? माझ्या पोरीच्या दुधाचा खर्च, एवढाच खर्च शिल्लक राहिला आता. पोरीला आणून आता माझ्या आयुष्यात एकच ध्येय आहे, अमृताला घरी परत आणणं आणि जानकी वहिनींच्या साथीनं माझ्या पोरीला मोठं करणं. एवढं करण्याची काही गरज नाहीये. ती लवकरच घरी परत येणार आहे, तिला काही झालं नाही. तुमच्या तोंडात आपल्या कारखान्यातली साखर पडो. आत्याबाई, पैशाची व्यवस्था झाली. आता आपण पुढच्या हालचाली करू शकतो. आता एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो जो कोणी किडनॅपर आहे तो दरवेळेला फक्त दादाशी बोलतो फोनवर. आपली पैशाची व्यवस्था झाली आहे हे त्याला आपण कसं सांगणार? मी सांगतो की. म्हणजे ते कसं काय पोचवायचं, काय करायचं, त्यासाठी त्याच्याबद्दल माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. किडनॅपर काय करतोय, नेहमी आपल्या लँडलाईन वर फोन करतोय. आपण आता समजाने लँडलाईन कडे नजर ठेवून बसायचं. फोन आला रे आला की नाही की दादाने उचलायच्या आधी आपण उचलायचा आणि किडनॅपरला सांगायचं यापुढे जे काय बोलशील ते आमच्या जानकी वहिनींशी बोल. आणि मग जानकी वहिनीनं सांगायचं तो म्हणेल तिथे 10 कोटी घेऊन जा, असं आहे ते. हे बात्या, हे जे काही म्हणतोय हे सगळं मूर्खासारखं आहे. वाटेल ते करा, पण अमृताला घरी घेऊन या बस. येणार येणार, अमृता नक्की घरी येणार. हॅलो. अरे मायला इंडिया, तू फोन उचलशील असं वाटलं नव्हतं. शेठ, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता हा खेळ मी चालवणार आणि माझ्या पद्धतीनं. बरं ऐक, मी तुला थोड्या वेळाने एक मिस कॉल देतो. मिस कॉल आला रे आला की लगेच इथल्या लँडलाईन वर फोन करायचा. आता हे काय आणि नवीन? अरे तसं नाही रे बाबा, नरसिंहदादाला सगळ्या घरातल्या लोकांनी एकटं पाडले, त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे तो पैसे द्यायला तयार होणार. कळ काय? उद्याच्या उद्या पैसे मागायचे आणि मी सांगेन त्या जागेवर बोलवायचं. असं कसं परशु शेठ? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, आता हा खेळ मी खेळणार माझ्या पद्धतीनं. इंडिया, एक गोष्ट सांगतो तुला, बदत असते की नाही त्याला देवाने पंख दिलेले असतात. तो खारीसारखा उंच भऱ्याला नाही मारू शकत. देवाने त्याची समजूत काढलेली असते. पक्षी आहेस ना म्हणून पंख आहे, एवढंच असते ते. कळलं काय? हा खेळ मुळात मी मांडलेला आहे, ते नियम माझेच असणार. परशु शेठ, आवाज खाली करायचा इंडिया. केवळ तू माझा माणूस आहेस म्हणून पोलिसांच्या नजरेपासून बचावलायस, नाहीतर तुझं कधीच एन्काउंटर झालं असतं. सांगू काय मी त्यांना एन्काउंटर करायला? 2 मिनिटाचा अवकाश, ढगात जाशील. बरं आता काय करायचं ते सांगा. माझा मिस कॉल आला की ताबडतोब इथल्या लँडलाईन वर फोन करायचा आणि पैसे घेऊन बोलवायचं. कोणाला? माझ्या लाडक्या जानकीला येण्याला ये म्हणायचं. आणि यापुढे डोक्यावर बर्फाची लादी आणि आवाज खाली ठेवून माझ्याशी बोलायचं. माझं नाव परशुराम किल्लेदार आहे.
ध्यानात ठेवायचं. हं? इतकी वर्ष हेच समजत आलो की माझ्या वडिलांचा खून या बाईने केलाय, पण स्वतःच्या नवऱ्याचा खून करणारी एक बाई एवढी हळवी असू शकत नाही. शत्रूच्या मुलीलाही स्वतःची मुलगी मानणारी ही युगंधरा सरतापे, आणि मी मात्र वेळोवेळी तिचा अपमान करत आलो. अरे सोनू, अगं रडू नको बाबा. बाबूल्या, माझ्या आईची आठवण येते. होय, मला पण येते. सगळे घरातले लोक आहेत ना, त्यांनी तुझ्या आईला आणि माझ्या बायकोला वेडी ठरवली, वेडी पाठवलं तिकडे इस्पितळात. लोक कसली जनावरच आहे ती. होय. मी शिवला माझ्या खोलीमध्ये घेऊन गेले तर तुम्हाला चालेल का? चालेल की. आता तुम्हीच तिची आई हो. जा, घेऊन जा. त्रास देऊ नका. माझी आठवण आली तरी घेऊन या तिला इकडं माझ्याकडं. जानू, आजपासून तू तिची आई, मी तिचा बाप. मग तू माझी कोण? आर्यन, काय झालं? मम्मा, आय एम सॉरी. इतकी वर्ष खूप वाईट वागलो ना तुझ्याशी, पण मम्मा आज मला कळलंय, जी बाई तिच्या सगळ्यात मोठ्या शत्रूची मुलगी किडनॅप झाल्यावर इतकी दुःखी होऊ शकते, ती तिच्या नवऱ्याचा जीव नाही घेऊ शकत. आय एम सॉरी मम्मा, प्लीज. हे तू माझ्याजवळ परत आलास ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. आणखी काही नको मला. नाही मम्मा, तू मला आधी सांग, तू मला माफ केलंयस ना मम्मा? माझी माफी तू मागावी असा विचार मी स्वप्नात सुद्धा नाही करू शकत रे. माफी मागायला लावायचीच असेल ना, तर त्या नरसिंहाला लावूया, त्याच्यामुळे तू माझ्यापासून लांब गेलास, ज्याने माझं कुंकू पुसलं. नरसिंह किल्लेदारांनी जर खरंच माझ्या बाबांचा खून केला असेल ना, तर त्याला मी कधीच माफ करणार नाही. असेल नाही केलाय. त्याचं नराधमाने विनायकचा खून केलाय, आणि ज्या जणाबद्दल तू एवढी वर्ष मनात राग धरून बसला होतास ना, त्याच जणाने समाजात एकटी पडलेल्या तुझ्या आईला आधार दिला. झोपला ग बाई, आज माझ्या जीवला ग, झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे. काय झालं जीव? झोप नाही येते? आई हवी आहे? आई येईल ना? कुठे गेली आई? जीवसाठी खेळणी आणायला गेलीये. हे बघ, खेळणी आणायला गेलीये. आई नाही तरी मी आहे ना, झोपतो.
आईला कार्टी पण लय हुशार आहे. आईजवळ कधी एवढी शांत बसली नाही, पण जानकीच्या हातात एकदम गप. घाबरू नको ग चिऊ. तुझी आई म्हणूनच हिला कामावर ठेवतो की नाही बघ. फक्त त्याआधी मला एक त्या इंडियाला मिस कॉल देऊ दे. फोन वाजते, उचला की. किडनॅपरच असणार हो. म्हणजे माझा आपला अंदाज. उचलून तर बघा. उचला उचला. हॅलो वहिनी, उद्या बरोबर 11 वाजता केण्याला यायचं पैसे घेऊन. फक्त तुमचा मोबाईल चालू ठेवायचा. कुठं कसं यायचं ते फोनवर मी सांगेनच. तसं तसं पुढे येत राहायचं. तुम्हाला पैसे मिळतील. आणि तुमच्या नवऱ्यानं केलेला शहाणपणा तुम्ही करू नका. पोलिसांची मदत जर घे. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो वहिनी, तुमच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कुणावर ठेवायचा? हा, मला फक्त एकदा अमृताशी बोलू द्या. उद्या भेटल्यावर गळ्यात गळे घाला की. मला एकदा फक्त तिच्याशी बोलू द्या. हॅलो, मला